ठीक आहे. आता बघा आपल्याला या लेक्चरमध्ये काय बघायचंय, ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 हा टॉपिक आपण स्टार्ट करायला. थेअरीचा तर आहे, सीईटी साठी पण महत्वाचा आहे. एक एक घटक बघूया. तुम्हाला बेसिक तर नॉलेज ऑलरेडी आहे, जसं की ग्रुप 16 चं नाव काय आहे कोणी सांगू शकते मला? व्हॉट इज द नेम ऑफ द ग्रुप 16? बरं कोणती फॅमिली आहे? ऑक्सिजन फॅमिली आहे. ऑक्सिजन फॅमिली तिचं नाव आहे चाल्कोजन्स. त्याला काय म्हणतात? चाल्कोजन्स. कोणते असतात ते? चाल्कोजन्स. ओके, माझ्या बोलण्यावर प्रत्येक शब्दावर क्वेश्चन येऊ शकतो. 17वा जो ग्रुप आहे तो दुसऱ्या नंबरची फॅमिली हॅलोजन. दुसरी म्हणजे 17 नंबरच्या हॅलोजन. आणि त्याला कोणती फॅमिली म्हणतात? दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द फ्लोरीन फॅमिली. हो ना, त्याला आपण फ्लोरीन फॅमिली म्हणतो. आणि 18व्या नंबरचे राजमांस म्हणजे कोणते? नोबल गॅसेस. हे तिघ जण आहेत. आणि ही जी आहे चाल्कोजन्स म्हणजे ऑक्सिजन येतात. ओके, जर तुम्हाला म्हटलं की यांच्या सिक्वेन्स मध्ये कोण कोण येते, जर तुम्हाला म्हटलं ऑक्सिजन फॅमिली मध्ये कोण कोण येते, तुम्ही सांगू शकता. पहिल्यांदा ऑक्सिजन येते, त्याच्यानंतर सल्फर येतो, त्यानंतर सेरेनियम येते, त्याच्यानंतर टेरिलियम येतो, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पोलोनियम येतो. हा एक सिक्वेन्स आहे. त्या फॅमिली मेंबर्स मधले हे माणसं, जसं आपल्या घरामध्ये जी फॅमिली असते त्याच्यामध्ये मेंबर्स असतात ना, तसे मेंबर्स आहेत. ठीक आहे, असं प्रत्येकाचे. ऑक्सिजनची झाल्यानंतर फ्लोरीनची येते, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि अष्टास्टॅनिस 8 यार्ड. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपले तो आला नोबल गॅसेस. ठीक आहे, ते घटक आपल्याला आता पुढे बघायचं आहे, त्या टॉपिक मध्ये आहे. आणि डायरेक्ट क्वेश्चन येतो, यांचे युजेस काय आहेत, यांचं प्रिपरेशन कसं आहे, काय नाही. चला तर मग बघूयात आपण टॉपिक. ठीक आहे, त्यातला पहिला आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन पोर्शन मध्ये काय दिले बघा, लक्ष द्या. आता हे जे एलिमेंट्स आहेत ना, आपण ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 बघतो. आपली जी पिरियडिक टेबल आहे 4 भागामध्ये, 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड झालेला आहे. एस, पी, डी आणि सगळ्यात खालचं जे एफ असते. एफ मध्ये लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड येतात. आणि आपल्याला जे ग्रुप 16, 17 आणि 18 बघायचे ते कोणत्या ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत? पी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. का? कारण की यांचे जे शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो पी ऑर्बिट मध्ये थांबलेला असतो, तिथंच प्रेझेंट असतो. अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट किंवा लास्ट इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन अ पी सबशेल. मेन सबशेल 4 असतात. पहिली असते के, एल, एम, एन, आणि दुसऱ्या सबशेल जे असतात ते असतात एस, पी, डी, एफ. ज्यांचे इलेक्ट्रॉन शेवटच्या एस मध्ये असते ते एस ब्लॉक मध्ये येतात, आणि ज्यांचा इलेक्ट्रॉन शेवटच्या पी ब्लॉक मध्ये असतो ते पी ब्लॉक मध्ये येतात. मग आपल्या ऑक्सिजनची फॅमिली, त्याच्यानंतर आहे दुसरी फॅमिली कोणती? फ्लोरीनची फॅमिली, आणि त्याच्यानंतर आहे हायड्रोजनची फॅमिली. हे कोणत्या ब्लॉक मधले आहेत एलिमेंट्स? पी ब्लॉक मधले एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये बघा हे क्वेश्चनला एक पेपर मध्ये येतात बरं. डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स द पी ऑर्बिटल ऑफ द आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेलच्या कोणत्या ऑर्बिट मध्ये असतात? ते पी ऑर्बिटल मध्ये असतात, म्हणून त्यांना पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. कोणते एलिमेंट्स म्हणतात? दे आर कॉल्ड एज द पी ब्लॉक एलिमेंट. ओके, सिन्स p orbital accommodated maximum 6 electron. accommodated म्हणजे त्याच्यामध्ये मावू शकतात. accommodate म्हणजे समाविष्ट होणे, मावणे सिंपली. ठीक आहे, मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स येतात? 6 इलेक्ट्रॉन. इट गिव्ह राईज टू द ग्रुप्स 13 to 18. म्हणजे आपल्या पी ब्लॉक मध्ये एवढे ग्रुप आहेत बघा. पी ब्लॉक मध्ये किती जण येतात? 13 पासून ते 18 पर्यंत. पण आपल्याला त्या टॉपिक मध्ये इथं 16, 17 आणि 18चा अभ्यास करायचा. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा. बट वी शॉल स्टडी अबाउट द ग्रुप 16, 17 आणि 18. पण बी ब्लॉक मध्ये कुठून असतात? 13 पासून ते 18 पर्यंत असतात. तेवढं समजलं? ठीक आहे, मग मला सांगा त्या पी ब्लॉकची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती असते? किती असते? 6 इलेक्ट्रॉन. इथपर्यंत आलं लक्षात? त्यानंतर आपला आता ग्रुप नंबर 16 सुरू होतो. ग्रुप नंबर 16 मध्ये काय दिलं बघा. पहिल्या ग्रुप मध्ये मी नावच सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन आहे, त्यानंतर सल्फर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेलेनियम आहे, त्याच्यानंतर टेरिलियम आहे, आणि आहे पोलोनियम. आपल्या सीईटी मध्ये एक्झाम मध्ये जर क्वेश्चन टाकायचा असेल तर हा व्हेरी इम्पॉर्टंट घटक आहे पोलोनियम. त्याचं कारण असं आहे, हा पोलोनियम असतो रेडिओ ऍक्टिव्ह. हा काय असतो? रेडिओ ऍक्टिव्ह. थोरियम आणि युरेनियमचा जर आपण त्याचा वापर केला, ओके, रेडिओ ऍक्टिव्ह, त्याच्यापासून जो बाय प्रोडक्ट तयार होतो किंवा प्रोडक्ट तयार होतो तो असतो पोलोनियम. पेपर मध्ये येऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे यांनाच काय म्हणतात? these elements are called as the chalcogens. Oxygen family is called as the chalcogen. Group number 16 is called as the chalcogens. ओके, त्यानंतर आहे ग्रुप 17. ग्रुप 17 मधले नाव आपण ऑलरेडी बघितलं. याच्यामध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, अष्टास्टाइन आहे. हे पण लक्षात, सगळ्यात शेवटचं लक्षात ठेवा. अष्टास्टाइन इज द मेंबर ऑफ विच फॅमिली? ग्रुप 17 फॅमिली. म्हणजेच कोणती फॅमिली? हॅलोजन फॅमिली. म्हणजेच कोणती फॅमिली? फ्लोरीन फॅमिली. डू यू अंडरस्टँड? ओके, म्हणजे यांच्या एलिमेंट्सला हॅलोजन म्हणतात. हॅलो म्हणजे साल, आणि जन्स म्हणजे प्रोड्युसिंग.
साल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज द हॅलोजन्स. मी काय म्हणतोय, साल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज द हॅलोजन. फॉर एक्झाम्पल, साल्ट म्हणजे नमक म्हणते ना आपण सिम्पली. मी जर सोडियम घेतलो आणि याच्यासोबत Cl ची रिएक्शन केलो, क्लोरीन इथं कुठे दिसायला का, दिसायलाय, म्हणजे क्लोरीन इज अन हॅलोजन. म्हणजे आपण क्लोरीनची रिएक्शन कोणासोबत केलं तर साल्ट बनालाय, सोडियम क्लोराईड तयार झाले, म्हणून याला म्हणतात हॅलोजन्स. साल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज द हॅलोजन. ग्रुप नंबर 17. यस. आता आहे शेवटचा ग्रुप नंबर 18. आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये एकूण 1 ते 18 काय ग्रुप्स आहेत. ओके, 7 पिरियड्स आहेत. ओके, याच्यातला शेवटचा जो ग्रुप आहे त्याला ग्रुप नंबर 18 म्हणतात. याच्यामध्ये यांना निष्क्रिय वायू म्हणतात, कारण की हे कोणासोबत पण रिॲक्शन करत नाहीत. त्याचं कारण असं आहे, यांचं जे आउटर मोस्ट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याचं ऑक्टेट काय झालेलं असतं, कंप्लीट झालेलं असतं, हे सॅच्युरेटेड असतात, म्हणजे यांना कशाचीही गरज नसते, म्हणून त्यांना म्हणतात नोबल गॅसेस. यालाच राजवायू सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात, राजवायू, किंवा याला निष्क्रिय वायू सुद्धा म्हणतात किंवा एलिमेंट्स म्हणतात. हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन, झेनॉन, रॅडॉन, and these elements are called as the noble gases. आणि यांचा वापर याच्यावर आपल्या सीईटी मध्ये क्वेश्चन येतो. ठीक आहे, चला इथपर्यंत इंट्रोडक्शन. आणि एवढ्या पीडीएफ मध्ये या पहिल्या स्लाइड मध्ये कोणाला काय अडचण आहे का, नाही, एकदम सोपं आहे. तुम्हाला जे मी गोष्टी सांगतोय तेवढ्या मात्र लक्षात ठेवायच्या तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे नेमकं आढळतात कुठं. ऑकरन्स म्हणजे काय, आढळणे. ठीक आहे. आता जो ऑक्सिजन आहे तो कुठं आढळतो, सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्या अर्थ मध्ये जी एअर आहे, ठीक आहे, एअर मध्ये आपण असं म्हणतो की हवेमध्ये 21% काय आहे, ऑक्सिजन आहे, पण ते प्रॉपरली 21% नसतं. ते किती असते, 20.95% असते. इथे दिलेलं बघा किती पर्सेंट असतं, 25.9%. आणि हवेच्या वजनाच्या 46.6% म्हणजे 46.6% हे बाय द मास ऑफ द एअर असतं. हे पेपरमध्ये येत नाही. ठीक आहे. सल्फर आहे 2 नंबरला. सल्फर आपल्या कंबाईन्ड स्टेट मध्ये आढळते, त्याला सल्फेट्स किंवा सल्फाइड्स म्हणतात. ओके, सल्फेट किंवा सल्फाइड्स म्हणतात. त्याच्यामध्ये पेपरला येण्यासारखे घटक असतात बघा, हे यांचे फॉर्म्युले तुम्हाला मात्र लक्षात ठेवावे लागतील, जेवढे राहतील तेवढे ठेवायचं. त्यातला पहिला आहे जिप्सम. ओके, कॅल्शियम सल्फेट .H2O. ओके, त्यानंतर आहे इप्सॉम साल्ट, मॅग्नेशियम सल्फेट. आता असं येऊ शकते बाबा, विच ऑफ द एलिमेंट इज प्रेझेंट इन इप्सॉम साल्ट, मॅग्नेशियम आहे, त्यासोबत सल्फेट आहे SO4, मॅग्नेशियम आणि सल्फर. ठीक आहे. दे आर द ओर्स. ओर्स म्हणजे काय, मिक्सचर ऑफ द मिनरल्स इज कॉल्ड ॲज द ओर्स. त्यात आहे बायरेट, बायरेट BaSO4. त्याच्यानंतर कॉपर पायरेट्स, हे पेपरला येते. हा, कॉपर पायरेट याला मूर्खाचं सोनं सुद्धा म्हटलं जातं, कारण की याचा कलर सोन्यासारखा दिसतो, पण ते सोनं असते का, नाही. कॉपर पायरेट्स याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, CuFeS2. व्हेरी IMP लक्षात ठेवा, हे पॉइंट लक्षात ठेवण्याचा आहे. कॉपर पायरेट्स त्याच्यामध्ये CuFeS2, म्हणजे तुम्हाला एकाच ओर मध्ये कॉपर पण भेटते, आयर्न पण भेटते आणि सल्फर पण भेटते. म्हणजे प्रॉपरली ओर कोणता आहे, सल्फरचं बघायला आपण आता आहे, नेमकं कशामध्ये काय आढळतं आपण हे बघत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे गलेना. हे एक पॉइंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. गलेनाचा जो फॉर्म्युला आहे PbS, त्याला लीड सल्फेट सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ओके, लीड सल्फाइड म्हणतात. PbS, PB म्हणजे लीड. गलेना काय आहे, त्याचा फॉर्म्युला PbS आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेलेनियम फाउंड इन मेटल्स, सेलेनॉइड्स. सेलेनियम ज्याच्यामध्ये आढळतात त्याला सेलेनॉइड्स म्हणतात. टेरुलियम ज्याच्यामध्ये आढळतात त्यांना म्हणतात, दे आर कॉल्ड ॲज द सल्फाइड्स ओर्स. टेरुलियम त्याच्या सल्फाइड्स ओर्स मध्ये आढळतात. त्यासोबत हा या ठिकाणी मी म्हटलेला घटक कोणता, की बाबा पोलोनियम कसा आहे, एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. याच्यावर क्वेश्चन येऊ शकते. मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी लक्षात ठेवायचं. गलेना काय आहे, कॉपर पायरेट काय आहे, CuFeS2, PbS. ओके, झिंक ब्लेंड आहे, तो त्याच्या DNS आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे आपण जे बघितलं ते ऑक्सिजनच्या फॅमिलीसाठी बघूया ऑकरन्स. आता दुसरा जो ऑकरन्स आपल्याला बघायचा आहे ते फ्लोरीन साठी बघायचा आहे. ठीक आहे. आता बघा, फ्लोरीन जो आहे, फ्लोरीन ऑकर्स ॲज द इनसोल्युबल फ्लोराइड्स प्रेझेंट इन अ सॉइल. आता फ्लोरीन पाण्यामध्ये विरघळत नाही, सॉइल मध्ये पण तो काय असतो, इनसोल्युबलच्या फॉर्म मध्ये, फ्लोराइड्सच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. आणि त्यासोबत आपल्या बोन्स मध्ये सुद्धा असतो. ओके, आपली जी हाडं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फ्लोरीन आढळतो. त्यासोबत आपल्या दातामध्ये, टीथ ऑफ द ॲनिमल्स मध्ये सुद्धा फ्लोरीन आपल्याला आढळणार आहे. मग या ठिकाणी त्यांचे जे ओर्स आहेत त्याच्यामध्ये आहे फ्लोरोस्पार. काय आहे, फ्लोरोस्पार, CaF2. क्रायोलाइट, क्रायोलाइट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, IMP आहे. कोणता, क्रायोलाइट, Na3Al F6. बघा कसं लक्षात ठेवायचं, ज्यांच्यामध्ये 3 or more than 3 जर मिनरल्स प्रेझेंट असतील तर ते आपल्या पेपरला येते. ओके, फॉर एक्झाम्पल इथं बघा, सोडियम पण आहे, ॲल्युमिनियम पण आहे आणि समजा त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आहे फ्लोरोअपॅटाइट.
दॅट इज द CA3PO42 आणि CaF2 हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. क्रायोलाइट अतिशय महत्त्वाचं, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्लोराइड्स आहेत, कारण की तुम्हाला माहिती आहे ग्रुप नंबर 17 मध्ये सगळ्यात अगोदर येतो तो म्हणजे फ्लोरीन, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, त्याच्यानंतर आयोडीन आणि त्याच्यानंतर ॲस्टास्टाइन. ओके, तर नंबर क्लोरीन दुसरा. क्लोराइड्स असतात, ब्रोमाइड्स असतात, आयोडाइड्स असतात. हे आपल्या सी वॉटर मध्ये आढळतात. हे कुठं? पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला क्लोराइड्स, ब्रोमाइड्स, आयोडाइड्स जास्त प्रमाणात आढळतात. आणि इट मेनली कंटेन्स सोडियम क्लोराइड, कारण की क्लोरीनला जर पाहिजे असेल सगळ्यात जास्त मीठ कुठे म्हणलं तर तुम्ही कुठे सांगशाल? समुद्रामध्ये आहे. ठीक आहे, सोडियम क्लोराइड. त्याच्यासोबत 2.5% ऑफ बायोमास. आणि मराईन लाईफ म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये जी जीवनसंस्था प्रेझेंट असते त्याला मराईन लाईफ म्हणतात. जसं की सी वीड्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आयोडीन आढळतं. आणि इथं लक्षात ठेवण्याचा गोष्ट आहे, ॲस्टास्टाइन आहे ना, हा कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ओके, तिथं म्हटलं तर ऑक्सिजन फॅमिली मधला रेडिओ ऍक्टिव्ह माणूस कोणता? बरं, प्रत्येक घरामध्ये एक रागिष्ट माणूस असतो. तसंच त्यामधला ऑक्सिजन फॅमिली मधला रागिष्ट माणूस कोण आहे? पोलोनियम. इथला कोण आहे? ॲस्टास्टाइन. याचा रेडिओ ऍक्टिव्ह, त्याची हाफ लाईफ आहे 8.1 आवर्स. हे लक्षात नाही ठेवा, फक्त ॲस्टास्टाइन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे ग्रुप नंबर 18. ओके, यामध्ये सगळे नोबल गॅसेस आहेत एक्सेप्ट रॅडॉन ऑकर्स इन ॲटमॉस्फिअर. हे पण एक्सेप्शन तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकते. बाबा, रॅडॉन जो आहे तो ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला आढळतो. कोण आढळतो? रॅडॉन. ओके, अँड देअर अबंडंट इज 1% बाय व्हॅल्यू, 1% असतात. आणि इथे बघा, हेलियम आणि जे निऑन आहेत ना, दे आर फाउंड इन द रेडिओ ऍक्टिव्ह ओरिजिन. समजा मी काय म्हणतोय? म्हणजे आता इथे रेडिओ ऍक्टिव्ह म्हणलं तर कोण आहे? हेलियम आणि निऑन, मिनरल्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह ओरिजिन. फाउंड इन द मिनरल्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह ओरिजिन म्हणजे असे मिनरल्स जे रेडिओ ऍक्टिव्ह असतात, त्यांच्यासोबत तुम्हाला हेलियम आणि दुसरं कोण भेटेल? निऑन भेटेल. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये दॅट इज जसं की पिच ब्लेंड आहे, लक्षात ठेवायचं आहे, मोनोझाईट आहे आणि क्लिवेट आहे. ओके, तेवढं नका हे लक्षात ठेवू, मी जेवढं सांगितलं तेवढे पॉईंट लक्षात ठेवा. जर असं ठेवायचं तर तुम्ही हे ठेवू शकता. जसं की काय म्हणलं, याला पिच ब्लेंड आहे, मोनोझाईट आहे आणि क्लिवेट आहे. दे आर द सम ओवर्स ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स ग्रुप नंबर 18. ओके, या स्लाइड मध्ये कोणाला काय अडचण? आपण या स्लाइड मध्ये नेमकं काय बघितलं की बाबा यांच्या ऑकरन्स वर चर्चा केली की ऑकरन्स कोणतं कुठं भेटू शकते, प्रोबॅबिलिटी, आणि कोणतं काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह आहे जे एक्झाम मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर आहे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, कशा पद्धतीने यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एक्झाम मध्ये येतात बरं हे क्वेश्चन. ठीक आहे, ग्रुप नंबर 16 चं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NS2 NP4. ओके, प्रत्येकाचं लक्षात ठेवा, जास्त एक टेन्शन घ्यायचं नाही, याच्यामध्ये फक्त एक ऍड करायचं असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला लक्षात राहते. तुम्ही म्हणशाल सर कसं? बघूयात आपण. एक साथ करतोय. पहिला आहे ग्रुप नंबर 16 NS2 NP4 आहे ना, NS2 NP4. आणि यांचा शेवटचा p ऑर्बिट कधीही कंप्लीट नाहीये, कारण की ते कोणामध्ये म्हणजे आहे कंप्लीट पण शेवटच्या मध्ये, म्हणून ते p ब्लॉक मध्ये आहे. ओके, NS2 NP4 NP5 NP6. ओके, NS2 NP6 NS2 NP5 NS2 NP4. समजले का? म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवा, तुम्हाला 17 लक्षात राहील, नंतर 18 लक्षात राहणार आहे. समजलं? ठीक आहे, तुम्हाला जर जनरल फॉर्म्युला म्हटलं, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर्म्युला ऑफ अ ग्रुप नंबर 16, देन दॅट इज द NS2 NP4. What is the general electronic configuration formula of the 17? NS2 NP5. आणि जर 18 म्हणलं NS2 NP6. डोंट फॉरगेट इट, लक्षात ठेवायचं. ओके, आणि या ठिकाणी त्यांचं कॉन्फिगरेशन दिले. ओके, त्याच्यानंतर आहे त्यांच्या ॲटॉमिक प्रॉपर्टीज. ओके, यांच्या ॲटॉमिक प्रॉपर्टीज विषयी आपल्याला बघायचं आहे. ॲटॉमिक and ionic radii, group number 16, 17, 18. Atomic and ionic radii increases बघा down the group due to increase in a number of quantum shell. याचा अर्थ काय? डाऊन द ग्रुप म्हणजे वरून खाली जाताना. ओके, पिरियोडिक टेबल मध्ये आपण जेव्हा जसं की फॉर एक्झाम्पल यांची जी ॲटॉमिक आणि आयनिक रेडाई काय होते, वाढत जाते. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलो, पहिला घेतलं ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या नंतर सल्फर, त्याच्यानंतर सेलेनियम, त्याच्यानंतर टेरेलियम, त्याच्यानंतर पोलोनियम. ठीक आहे, हे अशा पद्धतीने काय होते, त्यांची ॲटॉमिक रेडाई वाढत जाते. ओके, म्हणजे सगळ्यात मोठा म्हणलं तर पोलोनियम, ॲटॉमिक रेडाई वाढत चालला, मोठा रेडियस वाढत चालली. ठीक आहे, का वाढत चालली? कारण की त्यांच्यामध्ये शेल ऍड होत चालले, त्यांच्यामध्ये नवीन ऑर्बिट्स ऍड होत चालले. त्याच्यामुळं हे डाऊन टुवर्ड्स द डाऊन इन द ग्रुप यांची ॲटॉमिक रेडाई किंवा आयोनिक रेडाई काय होत जाते मुलांना? वाढत जाते. जर खालून वर म्हणलं तर काय होते? कमी होते. समजलं? ठीक आहे,
त्याच्यानंतर अक्रॉस द पिरियड ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय डिक्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. म्हणजे जसं अक्रॉस द पिरियड्स म्हणजे कशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं जात असेल तर त्यांची ॲटॉमिक रेडाय काय होते, कमी होते ड्यू टू द इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेल्यामुळे. बघा लक्ष द्या, तुम्हाला आता सिंपल सांगतो. शेवटचा ऑर्बिट मी NP6 घेतलो, सॉरी NP4 घेतलो, नंतर NP5 घेतलो, नंतर NP6 घेतलो. असं इलेक्ट्रॉन वाढत ना, इलेक्ट्रॉन वाढत आहेत म्हणजे त्यांना धरून ठेवणारी कॅपॅसिटी वाढत आहे आणि त्याच्यामुळे त्यांची ॲटॉमिक रेडियस असं जाताना काय होते, कमी होते. पण वरून खाली जाताना काय होते, वाढत जाते. विसरायचं नाही, इथं ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस आणि इथं काय आहे, इन्क्रीजेस. डोंट फॉरगेट, लक्षात ठेवा. आपल्या अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये हेच लागू होणार आहे. पुढे समजलं ॲटॉमिक रेडियस आणि ॲटॉमिक रेडाय. ओके. त्याच्यानंतर आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी. पुढचा पॉईंट कोणता आहे, आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. डेफिनेशन मध्ये काय आहे, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द आयसोलेटेड गॅसियस ॲटम और इट्स ग्राउंड स्टेट इज कॉल्ड एज द आयोनायझेशन एन्थॅल्पी. सिंपली इलेक्ट्रॉनला आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणतो. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इथं काय लक्षात ठेवायचं बघा, these elements have the high value of ionization enthalpy. म्हणजे ग्रुप नंबर 16, 17, 80 यांच्यामध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे, हाय. समजा आता ते पी ब्लॉक कडे गेलेले एलिमेंट्स आहेत आणि जसं तुम्ही तिकडे पी ब्लॉक कडे जाणार त्यांची एन्थॅल्पी वाढत जाते, लक्षात ठेवायचं. आणि इन अ ग्रुप आयोनिक एन्थॅल्पी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक साइज. जसं ॲटमची साइज वाढत जाते ना तसं त्यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते, कमी होते की वाढते, कमी होते. म्हणजे वरून खाली आयोनायझेशन एन्थॅल्पी सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अँड अक्रॉस द पिरियड आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस. म्हणजे आता तुम्ही असं जात असाल तर एन्थॅल्पी वाढत जाते. बघा मी दोन्ही गोष्टी सांगेन ना. And this is due to addition of electrons in the same shell and the effective nuclear charges increases, hence atomic size decreases and ionization enthalpy increases. Okay, 20 कडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय आता आपण एक फ्लो चार्ट तयार करू. ग्रुप नंबर इथं आहे 16, इथं आहे 17, इथं आहे 18. त्याच्यानंतर पहिला ग्रुप आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या नंतर येणारा ऑक्सिजनचा सल्फर, त्याच्यानंतर सेलेनियम, त्याच्यानंतर टेरिलियम, त्याच्यानंतर पोलोनियम. ओके. 17 मधला पहिला एलिमेंट कोणता आहे, फ्लोरीन. आणि त्याच्यानंतरचा एलिमेंट कोणता आहे, दॅट इज द हेलियम. ओके, असं आहे. ठीक आहे. वरून आपण खाली चालला तर याच्यामध्ये शेल वाढत चालले. याच्यामध्ये काय वाढले का, शेल वाढत चालले. शेल इन्क्रीजेस. शेल इन्क्रीज झाल्यामुळे त्याची साईज काय झाली, बोला ना. शेल इन्क्रीज झाल्यामुळे साईज काय झाली, साईज सुद्धा इन्क्रीज झाली ॲटमची. आणि साईज इन्क्रीज झाल्यामुळे याची आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी झाली. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते, डिक्रीजेस. ओके. आता इथून इकडे जाताना याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चालली. शेल वाढायला का नाही, इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चालली. मग त्याच्यामुळे याची साईज काय होत चालली, कमी होत चालली. आणि त्याच्यामुळे याचं आयोनायझेशन एन्थॅल्पी काय झालंय, वाढत चाललंय. हा फ्लो तुम्हाला लक्षात ठेवायचा. पेपरमध्ये जर आलं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. समजलं. मग आता मला सांगा, एवढं इथे दिसायला सगळ्यात मोठी साईज एवढ्यामध्ये कोणाची असेल, कोणाची असेल, पोलोनियमची असेल. आता एवढं जिथं काढलं कोणाची असेल, तर सगळ्यात लहान साईज कोणाची असेल, ऑक्सिजनची असणार आहे, कारण की तो इथे आहे. बघा, जेवढ्या गोष्टी लक्षात राहतील तेवढ्या ठेवा. फक्त कुठं काय होत आहे काय नाही. वरून खाली जात असेल तर त्याचे शेल वाढत जातात. शेल वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांचे जे साईज आहे ती वाढत जाते. इलेक्ट्रॉन ऍड झाल्यामुळे त्यांची साईज कमी होते. एवढा ट्विस्ट आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द ग्रुप 16, 17, 18. डोक्यात एवढं ठेवायचं बाबा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द ग्रुप नंबर 18 इज अ 0. त्याला इलेक्ट्रॉनची देणे घेणंच नाही. अंबानीला 10 रुपयाची काय गरज आहे, नाही ना, ते ऑलरेडी सॅच्युरेटेड आहे. तुम्हाला मला गरज आहे. द ॲबिलिटी ऑफ अ कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम टू, आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची पॉवर. To attract the electron, the capability to attract the electron, that is known as the electronegativity. मला सांगा, ग्रुप 16, 17, 18 आहे. ह्याच्यामधलं सगळ्यात जास्त हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असेल, 17 ची असेल का, कारण की त्याला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे, यांना 2 पाहिजे. ओके. त्याच्यामुळे इन अ ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. तुम्ही जसं वरून खाली जात जाता तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते. अक्रॉस द पिरियड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी increases and this is due to the addition of electron in the same shell. लक्षात ठेवू नका. The effective nuclear charges increases, hence atomic size decreases. हे तुम्हाला वाचावं लागेल आणि लक्षात ठेवायला लागेल. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट
अतिशय महत्वाचा इथला हा, फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, म्हणजे अख्ख्या पिरियडिक टेबल मधला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता असेल, फ्लोरीन. आणि हॅलोजन्स हॅव व्हेरी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या तिघांमधला सगळ्यात जास्त ज्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची गरज असेल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, ते कोण आहे, हॅलोजन, म्हणजे ग्रुप नंबर 17 असणार. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण, काय नाही, सोपं आहे एकदम, लक्षात ठेवायचं. मी स्लाइड टाकणार आहे, एकदा रीड करायचं आणि याचे छोटे छोटे पॉईंट करायचे लक्षात ठेवण्यासाठी. ओके, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे, द एन्थॅल्पी दॅट चेंज द टेक्स प्लेस व्हेन इलेक्ट्रॉन इज ॲडेड. ओके, ठीक आहे. ग्रुप 16 साठी बघा, लक्ष द्या, लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असणार आहे. त्याच्यानंतर ग्रुप 17 साठी फ्लोरीन हॅज द लेस इलेक्ट्रॉन गेन, म्हणजे इलेक्ट्रॉन तो गेन म्हणजे देणं. मला सांगा, फ्लोरीनला फक्त एक इलेक्ट्रॉन पाहिजे, तो दुसरा स्वतःचा इलेक्ट्रॉन देईल का, म्हणून त्याची सगळ्यात जास्त लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. ओके, म्हणजे ऑक्सिजनला लेस, म्हणजे सगळ्यांचा पहिला ॲटम पकडायचा. मला सांगा, ग्रुप नंबर 16 मधला सगळ्यात पहिला एलिमेंट कोणता, तो स्वतःचा इलेक्ट्रॉन देईल का, म्हणून तो काय आहे, लेस निगेटिव्ह. ग्रुप 17 मधला सगळ्यात पहिला एलिमेंट कोणता, फ्लोरीन, तो स्वतःचा इलेक्ट्रॉन देईल का, नाही देणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे ग्रुप 18, दे हॅव नो टेंडन्सी टू ऍक्सेप्ट अँड डोनेट इलेक्ट्रॉन, त्यांना घ्यायचं बी नाही, द्यायचं बी नाही. कोण आहे, ग्रुप नंबर 18. तर पेपरमध्ये क्वेश्चन कशावर येतो तुम्हाला मी सांगतो. पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन ऑक्सिजन फॅमिलीवर पण येण्याची प्रोबॅबिलिटी नाहीये, आणि त्यासोबतच नोबल गॅसेसवर पण येत नाही. राहिलं कोण, हॅलोजन फॅमिली. पेपरमध्ये तिथून क्वेश्चन येतात, हा खूप महत्वाचं आहे. तर इथपर्यंत आलं लक्षात, ठीक आहे. जेवढ्या गोष्टी सांगतो तेवढ्या वेळेस तुमचा फोकस पाहिजे या ठिकाणी. ओके, या ठिकाणी हा जो घटक आहे फिजिकल प्रॉपर्टीज, नेमकं त्यांचं फिजिकल प्रॉपर्टीज कशा आहेत याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यातला पहिला आहे ऑक्सिजनचं, म्हणजे ग्रुप नंबर 16च्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्सिजन जो आहे, आपण म्हणतो ना ऑक्सिजन हवेमध्ये आहे, 20.9.95% ऑक्सिजन हवेमध्ये आहे ना, जवळपास हवेच्या 46.6% मास ऑक्युपाय करते. तर या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे तो कशाच्या स्वरूपात असतो, गॅसच्या स्वरूपात असतो. आणि अदर एलिमेंट्स कसे असतात, सॉलिड असतात ऍट अ रूम टेम्परेचर. म्हणजे तुम्ही सल्फर घ्या, रूम टेम्परेचरला सॉलिड आहे. तुम्ही सेलेनियम घ्या, टेरिलियम घ्या, आणि शेवटचा पोलोनियम घ्या, ते तुम्हाला सॉलिड भेटतील ऍट द रूम टेम्परेचर. पण जो ऑक्सिजन आहे तो तुम्हाला कसा भेटणार आहे, गॅसच्या फॉर्ममध्ये. ऑक्सिजन अँड सल्फर आर नॉन मेटल्स. ओके, बघा हे खूप महत्वाचं आहे. ऑक्सिजन, पहिले दोघं जण, ऑक्सिजन आणि सल्फर, हे काय दोघं पण नॉन मेटल आहे. सेलेनियम आणि टेरिलियम आर द मेटलॉइड्स. बघा, सेलेनियम आणि टेरिलियम हे काय, मेटलॉइड्स आहेत, आणि पोलोनियम काय आहे, मेटल्स आहे. बघा, तुमच्या पुढेच एक क्वेश्चन तयार होऊ शकतो की बाबा, फ्रॉम एक स्टेटमेंट देतो, बरोबर आहे का, मला तुम्ही सांगा. इन ग्रुप 16 ओनली वन नॉन मेटल इज प्रेझेंट. स्टेटमेंट करेक्ट आहे का, काय यायला पाहिजे, इथं 2 यायला पाहिजे. ओनली 1 असेल तर इथं मेटल आहे, समजलं. कारण की एकच मेटल आहे, कोणता, पोलोनियम. 2 कोण आहेत, मेटलॉइड्स आहेत, कोणते, सेलेनियम आणि टेरिलियम. आणि 2 कोण आहेत, नॉन मेटल. एवढं सोपं आहे, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ओके, आणि आपण याचा क्वेश्चन घेऊया. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग नंबर. नका लक्षात ठेवू, ऑल द एलिमेंट्स एक्झिबिट ॲलोट्रॉपी. ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात म्हणून त्यांना ॲलोट्रॉपी म्हणतात. म्हणजे ग्रुप नंबर 16 जो आहे तो ॲलोट्रॉपी शो करतो. ठीक आहे, तेवढं एक्सप्लेन करायला टाइम नाही आहे, ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला ते सांगेन. त्याच्यानंतर आहे ग्रुप 17. नेमकं आपण काय बघल्या, फिजिकल प्रॉपर्टीज बघल्या. त्याच्यातला ग्रुप नंबर 16च्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघल्या. ऑक्सिजन सोडलं बाकी सगळे सॉलिड आढळतात. त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल्स आहेत. त्याच्यानंतर सेलेनियम आणि टेरिलियम हे काय, मेटलॉइड्स आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो पोलोनियम आहे तो काय आहे, मेटल आहे. ओके, ग्रुप नंबर 17 जो आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन येतो, क्लोरीन येतो, हे दोघं पण गॅस मध्ये आढळतात. पेपरमध्ये क्वेश्चन इथे येतो बघा, ब्रोमीन इज अ लिक्विड. ब्रोमीन बऱ्याच जणांना माहित नसते की बाबा ब्रोमीनची स्टेट ऑफ काय आहे. ओके, तर ती आहे लिक्विड. आणि आयोडीन हा काय, कशाच्या फॉर्म मध्ये असतो, सॉलिड. ओके ओके, फ्लोरीन क्लोरीन गॅसेस, ब्रोमीन आणि आयोडीन सॉलिड. ओके, फ्लोरीन आणि क्लोरीन पाण्यासोबत रिॲक्ट होतात. ठीक आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन पाण्यासोबत रिॲक्ट, फ्लोरिनेशन ऑफ वॉटर, क्लोरिनेशन ऑफ वॉटर असं म्हणतात. आणि ब्रोमीन आणि आयोडीन पाण्यासोबत खूप कमी प्रमाणात सोल्युबल होतात. ठीक आहे, होतात पण खूप स्प्रँचली सोल्युबल वॉटर.
आणि these are soluble in a various organic solvent. पण ब्रोमीन आणि आयोडीन दुसऱ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट सोबत काय होतात, सोल्युबल होतात, पण पाण्यासोबत स्प्रँजली खूप कमी प्रमाणात ते काय होतात, सोल्युबल असणार आहे. These are the some physical properties of the group number 17. नाउ ग्रुप नंबर 18 मध्ये जर तुम्ही बघल्या, ग्रुप नंबर 18 चे सगळे गॅसेस मोनो ॲटॉमिक इन नेचर आहेत. जर कधीच आपण असं नाही लिहित हेलियमला H2, हायड्रोजनला H2 लिहिलं तर चालेल रे, हेलियमला H2 कसं लिहिणार होतं आपण, नाही जमत ना, कारण की ते सगळेच्या सगळे काय मोनो ॲटॉमिक म्हणजे सिंगलच आढळणार आहेत तुम्हाला, मोनो ॲटॉमिक इन नेचर असणार आहेत. लक्षात ठेवा. These are strangely soluble in the water and they have the, हे पॉइंट महत्वाचं आहे की बाबा जे नोबल गॅसेस असतात त्यांचा लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असतो. अंडरस्टँड? ओके. These are the some physical properties of the group number 16, 17 आणि 18. हा जर क्वेश्चन तुम्ही बघला असेल तर तुम्हाला थेरीच्या पेपर मध्ये सुद्धा दिसला असेल. ठीक आहे. एनोमॅलस बिहेवियर कोणाचा, ग्रुप नंबर 16 मधल्या ऑक्सिजनचा. एनोमॅलस बिहेवियर म्हणजे जसं वागायला पाहिजे तसं नाही वागत, थोडंसं वेगळं वागतं, त्याला म्हणतात एनोमॅलस बिहेवियर. द एनोमॅलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन इज ड्यू टू, कशामुळे असतं, सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याची साईज लहान आहे. एनोमॅलस बिहेवियर ऑफ द वॉटर ऑक्सिजन, त्याचं कारण आहे त्याची साईज कशी आहे, स्मॉल साईज, स्मॉल ॲटम इन अ साईज. दुसरं हाय व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन, तुम्हाला मी सांगितलं आयोनायझेशन व्हॅल्यू त्याची काय असते, जास्त असते. आणि याच्यामध्ये डी ऑर्बिट नसते. असते का डी ऑर्बिट, जर डी ऑर्बिट असलं असतं तर ते डी ब्लॉक मध्ये गेलं असतं. यांच्यामध्ये डी ऑर्बिट नाही. कोणतं ऑर्बिट आहे यांच्यामध्ये, पी ऑर्बिट आहे, ज्याच्यामध्ये व्हॅलेन्शियल म्हणजे डी ऑर्बिट आहे पण कम्प्लीट फिल झालं, याचा अर्थ असं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या तीन गोष्टी आहेत पेपरमध्ये असं येऊ शकते बाबा, वाय ऑक्सिजन शो एनोमॅलस बिहेवियर. तर तीन गोष्टी आहेत. पहिला आहे त्याची स्मॉल इन साइज, दुसरं हाय आयोनायझेशन एंथॅल्पी, आणि तिसरं असणार आहे ड्यू टू द अब्सेन्स ऑफ द डी ऑर्बिट. ओके. नाउ सम एनोमॅलस प्रॉपर्टीज ऑफ द ऑक्सिजन. नेमकं यांच्या एनोमॅलस प्रॉपर्टी कोणत्या आहेत. पहिलं, ऑक्सिजन जो एकटा कधीच आढळत नाही, तो O2 च्या फॉर्म मध्ये आढळतो, म्हणून त्याला डायॲटॉमिक म्हणतात. Atomicity नावाची एक कन्सेप्ट आहे. The number of atoms present in a molecule called as the atomicity. There are three types primarily. The first is the monoatomic gases just like the noble gases. दुसरा आहे diatomic gases ज्याच्यामध्ये दोघं जण असतात ऑक्सिजन, आणि triatomic gases जसे की O3. O3 म्हणजे कोण, ओझोन. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन इज द diatomic gas while other elements are the octaatomic solids at a room temperature. Oxygen molecule is the very पॅरामॅग्नेटिक शो करतात, आणि बाकीचे सगळे कोण आहेत, डायमॅग्नेटिक शो करतात. ऑक्सिजन शोज, आता ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट दिल्यात. पहिलं -2, -1, +1. आता मला सांग O2 लिहिलं ना, एक तर प्लस मायनस नाही तर 1. समजा मी काय म्हणू, प्लस मायनस आणि -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. वाईल अदर एलिमेंटच्या बघा -2 आहे, +2 आहे, +4 आहे, +6 आहे, हे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आहे. आणि हायड्रेट्स ऑफ ऑक्सिजन, H2 ला काय म्हणतात माहिती आहे का, ते आपण बोलतो हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन. हायड्राइड्स म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, आणि यांच्यापासून रिएक्शन झाली आणि एक वॉटर मॉलिक्यूल तयार झाला, यांना हायड्रेट्स ऑफ द ऑक्सिजन म्हणतात. हा कसा तयार होतो, लिक्विड. जर तुम्ही बघलत ना, हायड्रोजन हा गॅस आहे, ऑक्सिजन पण काय गॅस आहे, पण यांच्यापासून तयार होणारा H2 काय होतो, लिक्विड होतो. ओके. आणि बाकीचे सगळे गॅसेस तयार होतात. हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणून याला एनोमॅलस बिहेवियर म्हटलं जातं. आणि ऑक्सिजन शोज कोव्हॅलेन्सी. आता ऑक्सिजन दोन ॲटम सोबत, जसं की मला इथं ऑक्सिजन दिलं, त्याला मी दोनच असं हात देऊ शकतो ना, एक हायड्रोजन एक हायड्रोजन, म्हणजे काय तयार झालं, H2O. म्हणजे याची कोव्हॅलेन्सी किती आहे, 2 आहे. आणि बाकीच्या सगळ्या मेंबर्सचे ना, ऑक्सिजनच्या खालच्या मेंबर्सचे, हे शोज मॅक्सिमम कोव्हॅलेन्सी इज द 6. म्हणजे बाकीच्यांची मॅक्सिमम कोव्हॅलेन्सी जवळपास 6 आहे, पण ऑक्सिजनची जी कोव्हॅलेन्सी आहे ती किती आहे, 2 आहे. डायॲटॉमिक आहे. समजाले मी काय म्हणतो, खूप फास्ट वाले का, पण रिव्हिजन असंच असतं, तसा तुमचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर आहे एनोमॅलस बिहेवियर ऑफ द फ्लोरीन. आता कोणतं बघा, एखाद्या पेपरमध्ये तुमच्या शिफ्ट असतात ना अलग अलग, मग एखादा क्वेश्चन सेट करणारा काय करतो, एका शिफ्टसाठी तुम्हाला एनोमॅलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजनचं वर क्वेश्चन विचारेल, दुसऱ्या शिफ्टमध्ये एनोमॅलस बिहेवियर ऑफ फ्लोरीनवर क्वेश्चन विचारेल. ओके. म्हणून आपल्याला तयार राहायचं आणि काहीच नाही, एकदा लक्षात ठेवा सगळे कॉमन पॉईंट आहेत. इथं बघा, दुसरा तिसरा फक्त चौथा लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये लो FF बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी असते. ओके. FF बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड, फ्लोरीन बॉन्ड, यांच्यामध्ये काय असते, डिसोसिएशन एनर्जी असते. हा पण तुम्हाला इथे एक्स्ट्रा लक्षात ठेवायचा आहे. सम एनोमॅलस प्रॉपर्टीज ऑफ द डिफरन्स. ओके. बोथ फ्लोरीन सगळ्यात मोस्ट रिएक्टिव्ह असतो, सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह, आणि इट एक्झिबिट IMP क्वेश्चन. याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, -1 ऑक्सिडेशन स्टेट. ओके. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 3 होत्या, एक +2, एक -1 आणि -2.
ओके. अँड वाईल अदर एलिमेंट्स मध्ये +7 ऑक्सिडेशन स्टेट असते. ठीक आहे. फक्त फ्लोरीन मध्ये कोणती स्टेट आहे? -1 ऑक्सिडेशन स्टेट. अँड ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग, जसं की हायड्रोजन बॉन्ड होऊ शकतो. मला सांगा हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. फ्लोरीनला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 1. मग दोघं बॉन्ड होऊ शकतात का? होऊ शकतात. म्हणजे HF तयार झाला, हायड्रोजन फ्लोराईड तयार झाला. हा HF काय असतो माहिती आहे का? लिक्विड इन अ स्टेट असतो. वाईल अदर हायड्रेट्स आर गॅसेस. तिथे पण बघा हायड्रेट्स ऑफ ऑक्सिजन आर लिक्विड बट अदर हायड्रेट्स आर गॅसेस. लक्षात ठेवा. सेम त्याच पद्धतीनं इथं फ्लोरीन हॅज द हायेस्ट टेंडन्सी फॉर्म आयोनिक कंपाऊंड. आता याला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे ना, याची टेंडन्सी पण आयोनिक कंपाऊंड बनवण्याची काय असेल? लवकरात लवकर, फास्ट असेल, जास्त असेल. आणि फ्लोरीन फॉर्म्स ओनली 1 ऑक्झा ऍसिड. आयएमपी पॉइंट हा, एकच ऑक्झा ऍसिड फॉर्म करतो, त्याला म्हणतात HOF. एक. वाईल अदर हायड्रोजन फॉर्म्स अ नंबर ऑफ ऑक्झो ऍसिड. ऑक्झो ऍसिड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतात त्यांना ऑक्झो ऍसिड म्हणतात. ही डिस्प्लेसेस अदर हायड्रोजन फ्रॉम देअर करस्पॉन्डिंग हॅलाइड्स. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे तो एलिमेंट इलेक्ट्रॉनिक पिरियोडिक टेबल मधल्या कोणत्याही एलिमेंटला काय करतो? डिस्प्लेस करतो, तिथून काढून तिथे त्याची जागा घेऊ शकतो. तो कोण आहे? आपला फ्लोरीन. दीज आर द सम एनोमॅलिस प्रॉपर्टीज ऑफ द फ्लोरीन. कोणाला काय अडचण नाही? बघा लक्षात द्या, आपण आता फिजिकल प्रॉपर्टी बघितलं, त्याच्यानंतर त्यांच्या एनोमॅलिस बिहेवियर बघितलं, ऑक्सिजन आणि कोणाचे भेटले? फ्लोरीन. आता एनोमॅलिस बिहेवियर ऑफ नोबल गॅसेस नसणार आहे. ठीक आहे, कारण की त्या सगळ्यांचं सगळं सारखंच असेल. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जनरल फॉर्म्युला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची असते त्यांच्यामध्ये असणारं ऑक्सिडेशन स्टेट. आय थिंक तुम्हाला दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट लक्षात येईल. ऑक्सिजनची पण माहिती आहे, फ्लोरीनची पण माहिती. बघूयात आपण आता. ठीक आहे. ग्रुप नंबर 16 साठी ऑल एलिमेंट्स. आता तुम्हाला माहिती आहे की बाबा जर ग्रुप नंबर 16 चा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढा म्हणजे तुम्ही सांगता NS2 NP4 आहे काय? डन. पुढे ऑक्सिजन शोज द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. ओके, म्हणजे खरंच तो -2 दाखवतो, +2 दाखवतो, -1 दाखवतो, पण जनरली कॉमनली शो -2 एक्सेप्ट इन OF2. पण OF2 मध्ये तो काय दाखवतो? O2. असा क्वेश्चन येऊ शकतो. Which of the following has shows oxidation has a +2 oxidation state? तिथे तुम्हाला देतात OF2. समजाले का? OF2 लक्षात ठेवायचं. इन अ पर ऑक्साइड म्हणजे असा O2 जसा H2O2 हायड्रोजन पर ऑक्साइड, इथे सोडियम पर ऑक्साइड आहे. समजाले मी काय म्हणालो? हायड्रोजन सोडियम पर ऑक्साइड मध्ये तो +1 शो करतो, OF2 मध्ये तो +2 शो करतो, आणि जनरली तो काय शो करतो? -2 शो करतो. आणि वाईल अदर एलिमेंट्स एक्झिबिट +2 4 +4 +6 हे असे क्वेश्चन येत नाही. ओके. फक्त हायर किती आहे? 6 आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर आहे ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17 मध्ये ऑल एलिमेंट्स हॅव द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता बघा याचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणलं NS2 NP5, याचं म्हणलं NS2 NP6. ते ऑलरेडी आपण बघितलंय. ठीक आहे. ग्रुप नंबर 17 साठी याच्यामध्ये ऑल हॅलोजन शोज +1 +3 +5. पण इथे एकच माणूस आहे जो फ्लोरीन, तो फक्त एकच व्हॅलेन्स शो करतो, तो म्हणजे -1. कॉमनली ऑक्सिजन शोज विच व्हॅलेन्स म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट +2. ओके. OF2 मध्ये +2. ओके. जनरली -2. आणि या ठिकाणी सोडियम पर ऑक्साइड मध्ये प्लस की मायनस? -1 आहे ना, -1 आहे ना, +1 आहे. वाव. ठीक आहे. ग्रुप नंबर आता आपल्याला 18 बघायचे. बघा याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं NS2 NP6, आणि याच्यामधला झेनॉन एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ d ऑर्बिट इन अ व्हॅलेन्स शेल. लक्षात ठेवायचं. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट फ्रॉम द ग्रुप नंबर 18 शोज हाय ऑक्सिडेशन स्टेट? ते असते झेनॉन. झेनॉनची हाय ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. किती आहे? +2. ओके. या ठिकाणी +2 आहे. झेनॉन शोज +2 किंवा +4 किंवा +6, हायर आहे +6. ओके. लक्षात ठेवा. पण आला क्वेश्चन तर तुम्हाला दोन गोष्टीमधून येईल, एक तर ऑक्सिजन, दुसरा याच्या पलीकडे जात नाही क्वेश्चन. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की अनॅमॅलिस बिहेवियरवर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं पॉईंट बघायचं आहे. आता जेवढे काही एलिमेंट्स आहेत कोणाचे ग्रुप 16 17 18 यांची रिएक्टिव्हिटी बघायची टुवर्ड्स द हायड्रोजन. हायड्रोजन सोबतच का? कारण की एक इलेक्ट्रॉन इझिली अवेलेबल होतं, त्याच्यामुळे आपल्याला ती बघायची आहे.
पहिल्यांदा ग्रुप नंबर 16 मधले रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन बघूया. सगळेच्या सगळे बॉन्ड्स तयार करू शकतात हायड्रोजन सोबत. कोणासोबत तयार करू शकतात? हायड्रोजन. ठीक आहे, चला बघूया. पहिल्यांदा ऑक्सिजन सोबत तुम्ही रिएक्शन करा, हायड्रोजनची काय तयार होते? H2. सल्फरची रिएक्शन ऑक्सिजन सोबत करा, काय तयार होतो? सेलेनियमची हायड्रोजन सोबत करा H2SC. हायड्रोजनची टेरुलियम H2Te. इथं पण H2PO. म्हणजे सगळ्याच्या सगळे 2 ऑक्सिजन घ्यायला तयार आहे. कोणाचे? ऑक्सिजन फॅमिलीचे. ओके, आता H2O आपण रोज बघता, कलर आहे का त्याला? नाही. त्याला सुगंध आहे का? नाही. ओके, वाईल बाकीच्या हायड्राइड्सना काय असतो? कलर असतात आणि ते सगळे कसे असतात? पॉइझनस गॅसेस असतात. समजले? ओके, ऑक्सिजनचा फक्त हायड्रेट्स ऑफ द ऑक्सिजन हा कलरलेस आहे, ओडरलेस आहे आणि पॉइझनस आहे का तो? नाही. बाकीचे सगळे पॉइझनस असतात आणि त्यांना कलर असतो. आता बघा, हा एक क्वेश्चन येण्यासारखा आहे की बाबा ऑल हायड्राइड्स हॅव द अँग्युलर स्ट्रक्चर इन्व्हॉल्व्स sp3 हायब्रिडायझेशन ऑफ द सेंट्रल ॲटम. आता ऑक्सिजन पासून जे काही हॅलाइड्स तयार होतात ऑक्सिजनचे हायड्रोजन सोबत, ते सगळे sp3 हायब्रिडायझेशनचे असतात. कशाचे असतात? sp3 हायब्रिडायझेशन. ओके, त्यानंतर आहे आता sp3, p म्हणजे समजा ना p ऑर्बिट मधला आहे. ठीक आहे, sp2 बरेच ऑर्बिट आहेत, sp3 2 d असे असतात. ठीक आहे, बघूया पुढे. द ऍसिडिक कॅरेक्टर्स ऑफ द हायड्राइड्स पेपर मध्ये येणारा क्वेश्चन आहे. तो सगळ्यात ऍसिडिक असते H2O, सगळ्यात कमी ऍसिडिक असते H2O, त्याच्यावर H2S, त्याच्यानंतर H2SE आणि त्याच्यानंतर H2Te. पोलोनियम इथे येणार नाही. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ऍसिडिक कॅरेक्टर्स ऑफ द हायड्रेट्स ऑफ द ऑक्सिजन फ्रॉम सगळ्यात लेस म्हटलं तर ऍसिडिक म्हटलं तर H2O. आता पाणी पितो, ऍसिडिक आहे काय? नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तर H2S, त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तर H2Te, SE. त्याच्यानंतर Te. त्याच्यानंतर बघा, स्टॅबिलिटी म्हणलं सगळ्यात स्टेबल आपला आहे थर्मल स्टॅबिलिटी. सगळ्यात जास्त थर्मल म्हणजे हीटला स्टेबल राहू शकतो, सगळ्यात जास्त आहे वॉटर. त्याचं 100 डिग्री आहे ना H2O. त्याच्यानंतर H2S, त्याच्यानंतर H2SE, त्याच्यानंतर H2Te. बघा, याच्या उलट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑल हायड्राइड्स एक्सेप्ट H2O ऍक्ट ऍज द रिड्युसिंग एजंट. H2O इज नॉट ऍक्ट ऍज अ रिड्युसिंग एजंट, पण बाकीचे सगळे काय करतात? रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात. ओके, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण? हायड्रोजन सोबतच्या रिएक्शन्स आहेत. त्याच्यानंतर ग्रुप 17 ची रिएक्शन आपण हॅलोजनची रिएक्शन करायला हायड्रोजन सोबत, तर काय होते? HX तयार होतो, सिंपली HX. ठीक आहे, म्हणजे मी ऑल हॅलोजन रिएक्ट विथ द ऑक्सिजन टू फॉर्म कोव्हॅलेंट हायड्राइड्स. कोव्हॅलेंट म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेत नाही, इलेक्ट्रॉन शेअर केला जातो. ओके, आता हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन दिला तर गायब झाला ना, एकच इलेक्ट्रॉन. फ्लोरीन काय म्हणते? नको, आपण शेअर करूयात. म्हणजे त्याचा 1 इलेक्ट्रॉन, याचे 7 इलेक्ट्रॉन झाले इलेक्ट्रॉन, त्याचे 2 कंप्लीट होतात, त्याचे 8 कंप्लीट होतात, दोघं बी स्टेबल. म्हणून याला H2 + X2 2HX म्हणतात. आता X च्या जागी तुम्ही फ्लोरीन यूज करा, क्लोरीन यूज करा, ब्रोमीन यूज करा किंवा आयोडीन यूज करा. HF जो आहे ना, म्हणजे हायड्रोजन, त्याचं जे आहे याचा बॉइलिंग पॉइंट कसा आहे? लो आहे, 19 डिग्री सेल्सिअस आहे. आणि बाकीचे कसे? लो बॉइलिंग लिक्विड, बरोबर आहे. आणि वाईल HCl, HBr, HI ते गॅसेस आहेत. ऍसिडिक स्ट्रेंथ, तुम्हाला पेपरमध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ विचारली जातो. सगळ्यात जास्त ऍसिडिक HI असतो. कोण असतो? चाय नाही, HI. ठीक आहे, आणि सगळ्यात कमी HF असतो. ओके, त्याच्यानंतर थर्मल स्टॅबिलिटी मध्ये सगळं उलट जायचं. सगळ्यात स्टेबल HF आणि सगळं म्हणजे थर्मलला म्हणतो मी, आणि सगळ्यात कमी म्हटलं तर HI. हे आहेत रिएक्शन विथ द टुवर्ड्स द हायड्रोजन. कोणाला काय अडचण इथपर्यंत? ठीक आहे, करू ना कंटिन्यू. कसं करायचं? थोडंसं ब्रेक घेऊया, 2 मिनिट.